हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण छान असे मसाला आप्पे बनवणार आहोत। तर मसाला आप्पे बनवण्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलंय। इथे मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे, घरीच बनवलेलं आहे आप्पे बनवण्यासाठी पीठ। तर यामध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ यांचा वापर करून आपण हे पीठ तयार केलेलं आहे। तर हे पीठ आपलं इथे तयार आहे। आता आप्पे मसाला आप्पे बनवायचे त्यासाठी बघा हिरवी मिरची घेतली आहे वाटून, नुसती मिरची मी वाटून घेतलेली आहे। तुम्ही कट करून सुद्धा वापरू शकता। एक कांदा घेतला कट करून छान, टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। चला आता बाकीची प्रोसेस करू। आता या पिठामध्ये आपल्याला जे कांदा, टोमॅटो आणि जी पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे मिरचीची ती घालायची आहे। आता हे आपण सर्व यामध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर कोथिंबीर पण घालायची। आता हे मिक्स करू। पीठ थोडंसं घट्ट आहे त्यामुळे या पिठामध्ये थोडं पाणी पण वापरूया आपण। हे बघा सर्व यामध्ये घालून घेतलं। आता थोडं पाणी टाकू। आता यामध्ये आपण पाणी घालत आहोत थोडंसं। खूप आपल्याला घट्ट पण नाही ठेवायचं पीठ, त्यामुळे थोडंसं पातळ करून घ्यायचं। हे बघा या पिठामध्ये आपण पाणी घालून असं हे बॅटर बनवलं। आता यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये थोडासा आपल्याला चिमूटभर सोडा वापरायचा आहे। आता सोडा घालू, ते चिमूटभर सोडा घातला। आता थोडीशी मिरची पावडर टाकायची आपल्याला, एकदम नकळत घालायची। त्याचबरोबर थोडासा कांदा मसाला, तुम्हाला हवा असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। एकदम छान असे आपले आप्पे तयार होतात आणि एकदम सिंपल सोपी मस्त अशी ही मसाला आप्पेची रेसिपी आहे। किंवा तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल ह्या भाज्या सुद्धा घालू शकता किंवा गाजर, बीट यांचा सुद्धा वापर करून छान असे हेल्दी आप्पे घरच्या घरी बनवू शकता। इथे बघा हे छान आपण मिक्स केलं। आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करू। गॅसवरती बघा आप्पे पात्र ठेवलं गरम करण्यासाठी। आप्पे पात्र आपलं गरम झालं, याला आता तेल लावून घ्यायचं आपण। सर्वात आधी आपण तेल लावून घेऊया। छान असं तेल लावायचं आणि मग आपलं जे बॅटर आपण बनवलेलं आहे मसाला आप्पे तयार करण्यासाठीचं ते यामध्ये सोडायचं। आता तेल लावून झालं तर थोडं थोडं बॅटर आपण यामध्ये घालूया। थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपले आप्पे फुगतात तेव्हा चांगले तयार होतात, त्यांना जागा राहते व्यवस्थित। नाहीतर ते जो राऊंड आहे त्याच्या बाहेर येतात, त्यामुळं थोडंसंच टाकायचं। आता हे सर्व आपण भरून घेऊ। पात्रामध्ये मी सर्व आप्पे पात्र भरून घेतलं। पीठ आपलं व्यवस्थित टाकलेलं आहे। आता झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपले आप्पे चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आता 3 ते 4 मिनिटं झाले। आता पाहूया आपण आप्पे झालेत का। ते तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडली आपल्या आप्प्यांना। आता थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आणि आप्पे आपले पलटी करून घ्यायचे आहे। तर आपण तेल सोडून घेऊया आणि सर्व आप्पे पलटी करून घेऊ आणि छान असे भाजून घेऊया। मस्त हेल्दी अशी ही आप्प्याची रेसिपी आहे मैत्रिणींनो। हे बघा बारीक गॅसवरतीच आणि मस्त आपल्याला भाजून घ्यायचे। छान असे आपले आप्पे तयार होतात मैत्रिणींनो। इथे बघा छान असे पलटी करून घेत आहेत मी आप्पे। एकदम मस्त असे आपले मसाला आप्पे इथे तयार होतात आणि छान दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचे आणि मस्त ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्या चटणी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता परत आपल्याला यावर झाकण ठेवायचे आणि जी खालची साईड आहे त्या साईडनी पण छान असे भाजून घ्यायचे आहे। चला आता झाकण ठेवून परत एक 3 ते 4 मिनिटं आपण व्यवस्थित भाजून घेऊया। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहत आहोत की आपले आप्पे नीट झालेत का। मस्त असे दोन्ही साईडने आपण बघा बारीक गॅसवरती छान असे आप्पे आपले तयार केलेले आहेत आणि मस्त भाजून झाले दोन्ही बाजूने। तुम्ही बघू शकता किती छान असे झालेत आपले आप्पे। आता आप्पे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। बघा मैत्रिणींनो मी छान असे आपले आप्पे या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। मस्त असे आपले मसाला आप्पे झालेत, एकदम छान झालेले आहेत। मी तुम्हाला एक आप्पा फोडून सुद्धा दाखवते। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि एकदम छान असे क्रिस्पी असे आपले आप्पे
तयार झालेले आहेत. आहे का नाही मस्त अशी ही आप्याची रेसिपी. यासोबत खाण्यासाठी बघा ओल्या नारळाची चटणी सुद्धा केलेली आहे. इथे आपली मस्त अशी चटणी आणि छान असे आप्पे इथे तयार झालेले आहेत. नक्की तुम्ही पण ही आप्याची रेसिपी नक्की करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.